नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। काकूच्या पैशांच्या हिशोबावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना तासगाव तालुक्यातील बापूवाडी येथे घडली आहे। घरात झोपलेल्या दोन भावांवर डोळ्यात मिरची पावडर टाकून कटर आणि काचेच्या बाटलीने प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात फिर्यादीचा भाऊ गंभीर जखमी झाला असून तासगाव पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी लिंगप्पा विठ्ठल माने वय वर्ष 26 राहणार बापूवाडी तासगाव यांनी त्यांच्या काकाकडून किंवा आत्याकडून घेतलेल्या 300 रुपयांच्या देवाणघेवाणीवरून संशयित आरोपी स्वप्नील विठ्ठल माने वय वर्ष 28 राहणार बापूवाडी यांच्याशी वाद झाला होता। या वादाचा राग मनात धरून स्वप्नील याने फिर्यादीच्या घरात घुसून शिवीगाळ करत तू रोज दंगा करतोस तुला पाहून घेतो अशी धमकी दिली होती। हा प्राथमिक वाद मिटल्यानंतर रात्री फिर्यादी लिंगप्पा आणि त्यांचा भाऊ प्रणव हे दोघे घरात झोपले होते। रात्रीच्या सुमारास संशयित आरोपी स्वप्नील याने घरात अचानक प्रवेश केला। त्याने झोपेत असलेल्या दोन्ही भावांच्या तोंडावर आणि डोळ्यांवर मिरची पावडर फेकली। यामुळे दोन्ही भावांना काहीही समजायच्या आत स्वप्नीलने सोबत आणलेल्या फळे कापायच्या कटरने आणि काचेच्या बाटलीने त्यांच्यावर हल्ला चढवला। या भीषण हल्ल्यात फिर्यादीचा भाऊ प्रणव याच्या डोक्यात काचेची बाटली मारून गंभीर दुखापत करण्यात आली। तसेच कटरने वार करून दोन्ही हात व पायावर गंभीर जखमा करण्यात आल्या। आरडाओरडा झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता। या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपी स्वप्नील माने याला अटक केली आहे। या घटनेचा पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत।